येईल। त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी एक कूलर देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल। या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण आयोजक प्रसाद बडे यांच्याशी संपर्क साधावा, अन्यथा आणि मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय सिकंदर। मी विनंती करणार आहे बडे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचं कौतुक करावं। मी बडे साहेब यांना विनंती करतोय की आपण थोडंसं पुढे यावं, आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचं कौतुक करावं आणि त्याला शुभ आशीर्वाद द्यावे। सिकंदर ठरलाय सामनावीराचा मानकरी। त्याचप्रमाणे गोनकर या संघाचे संघनायक, आपल्याला विनंती आहे आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। 12वा खेळाडू आणि त्याचप्रमाणे आणखी एक खुश खबर आहे, मसला की आवाज प्रेझेंट्स खासदार चषक सीझन 1 ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा। या स्पर्धेचं सुद्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये आणि प्रत्येकी एक ट्रॉफी। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे पारितोषिक जिंकण्याची। मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी अँड्रॉइड मोबाईल। आणि ही स्पर्धा 24, 25, 26, 27 या 4 दिवसामध्ये खेळवली जाणार आहे। जर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला अबिद काझी, जुहेब कादरी आणि शेजाद लांबे यांच्याशी संपर्क साधायचा आहे। एक पोल असेल तो अर्थात विलेज टू विलेज आणि सेकंड पोल असेल तो IPL फॉर्मॅट। आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर 19 तारीख ही शेवटची तारीख असेल एंट्री करण्याची। धन्यवाद। तो चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। फ्लड लाइट्स में रजनी क्रिकेट, दूध या रोशनी में नहाया ये मैदान और यहाँ पे एक बहुत ही खूबसूरत प्रतियोगिता का आयोजन। इस मरतबा शॉर्ट स्क्वायर लेग के दिशा में गेंद हवा में थी, मगर तकदीर वाले रहे कि उस फील्डर तक वहां पे नहीं पहुंची। वहां के फील्डर जब तक उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 2 रन। सलामी बल्लेबाज के रूप में मुसैब और साहिल हमें नजर आ रहे हैं। स्ट्राइक एंड पर पहली मर्तबा साहिल अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है गेंदबाज निहाद को। जी हां, ऑप्शन के बाहर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी, उसे उछाल कर खेला और लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच था, मगर मिड ऑन के फील्डर उस गेंद के पीछे आए थे और इसी के साथ ये पहला झटका। बहुत ही बढ़िया कैच, 2 खिलाड़ियों के बीच टकराव होते होते बचा। अगर यहाँ पे टकराव होता तो ये कैच ड्रॉप होता और इसीलिए दोस्तों कॉलिंग होना बहुत ही जरूरी। किसी ने भी कॉल नहीं किया था और इसी वजह से मगर टकराव होते बचे और कैच भी ड्रॉप होता यहाँ पे बच गया। ये पहले विकेट का पतन होता हुआ साहिल के रूप में। साहिल आउट होने के बाद नए बल्लेबाज आमिर, एक सफल गेंदबाज निहाद एक सफल गेंदबाज। और यहाँ पे 30 गज के दायरे के अंदर गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता क्योंकि रिस्ट्रिक्शन होता है। खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर होते हैं। देखिए
शॉर्ट पॉइंट, कवर पॉइंट, उसी के साथ एक मिड ऑफ और मिड ऑन हमें नजर आता हुआ शॉट, मिड विकेट शॉट, स्क्वायर लेग शॉट और एक 3 पॉइंट भी मुझे नजर आता हुआ और 30 यार्ड सर्कल के बाहर एक मिड विकेट और उसी के साथ एक लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है। इस ओवर में गेंदबाजी करना अपने आप में एक बहुत बड़ी चुनौती होती है, एक चैलेंज होता है। वो चैलेंज को स्वीकार करते हुए निहाद फिर से एक बार दौड़ पड़े, इस मरतबा फिर से एक बार बहुत ही अच्छी बैक टू बॉलर खेला था, मिड ऑन में अच्छी फील्डिंग, मगर फिर से एक बार वहां पे निशाना गलत और इसी वजह से आसानी के साथ इत्मीनान के साथ यहाँ पे 1 रन मुकम्मल होता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये मैच रोहा अष्टमी बनाम गोंडगर, शाहीन 11 गोंडगर, शाहीन गोंडगर, इन दोनों टीमों की भी जारी है। टॉस हालांकि जीता था हमारे गुणलेखक जी साने जी हमें बताते हुए, गोंडगर टीम ने टॉस जीता और सबसे पहले क्षेत्ररक्षण करने का यहां पे निर्णय लिया। इस बीच हवा में गेंद जरूर, मगर उस गेंद तक नहीं पहुंचे और इसी वजह से फिर से एक बार एक जीवन दान यहां पे मिलता हुआ बल्लेबाज को और दोनों भी बल्लेबाजों ने उसका फायदा उठाया और नो बॉल करार दिया है, यानी 2 रन यहां पे मिलेंगे, फ्री हिट भी रहेगा, 1 रन नो बॉल के रूप में और इसी के साथ बल्लेबाजों ने जो दौड़कर रन पूरा किया वो 1 रन और इन 2 रनों के साथ रनों की संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर निहाद अच्छी खासी गेंदबाजी कर रहे थे, अचानक यहां पे शायद स्टेप आउट हुए क्योंकि नो बॉल करार दिया था अंपायर जी ने। अगली गेंद, जी हां, इस मरतबा ऑफ कटर गेंद थी, मिडिल स्टंप पर टप्पा खाने के बाद उस गेंद को इनसाइड आउट खेलने की कोशिश थी क्योंकि स्टंप छोड़कर उस गेंद को बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास था बल्लेबाज का, मगर गेंद अंदर की तरफ कट होती हुई आई और बल्लेबाज को चकाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया था विकेट कीपर ने। बहुत ही बढ़िया गेंदबाजी मैं कहूंगा गेंदबाज निहाद की। जैसे मैंने कहा कि 30 यार्ड सर्कल के अंदर जो गेंदबाजी करते हैं वो गेंदबाज स्पेशल होते हैं। अक्सर हमने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी देखा होगा, इस ओवर में गेंदबाजी करने के लिए स्पेशलिस्ट गेंदबाज होते हैं और यहाँ पे फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में चूक गए थे, गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया और विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद साइड स्क्रीन को लगती हुई 1 रन के लिए डिक्लेयर जोन है वहां पे। मैंने जैसे कहा था कि ये मैदान हमें न्यूजीलैंड के ओवल मैदान की तरह याद दिलाता हुआ, जिस तरीके से पूरे विश्व में ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड में मैदान होते हैं, अंडाकृति जिसे कहा जाता है ओवल मैदान, और उसी तरह से ये मैदान यहाँ पे है। जी हाँ, इस पर जोरदार प्रहार, बहुत ही शानदार स्ट्रोक, हवाई सफर और गेंद काउ कॉर्नर सीमारेखा के बाहर 6 रनों के लिए। ये पहला छक्का आता हुआ आमिर के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का और इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जहां पहुंची है 12 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट और क्राउड देखिए, धीरे धीरे सभी क्रिकेट के दीवाने इस मैदान में शिरकत कर चुके हैं और धीरे धीरे कुछ लोग यहाँ पे और आ रहे हैं। धीरे धीरे इस मैदान में कदम रखने की भी जगह नहीं होगी, क्योंकि जिस तरीके से यहाँ पे अरेंजमेंट किया है, जिसे आयोजन कहा जाता है, प्रयोजन कहा जाता है और संयोजन कहा जाता है, तीनों भी मोर्चे पर बहुत ही अच्छा कार्य यहाँ पे अंजाम दिया है इस पूरी दद्दू बॉयज टीम ने। दद्दू बॉयज की जानिब से पहली मर्तबा इस इलाके में 1 लाख का टूर्नामेंट रखा था, हालांकि खाड़ी के मैदान पर, और उसके बाद उन्होंने सपना देखा था कि हमारे इलाके में पहली मर्तबा हम एक बड़ा टूर्नामेंट दूधिया रोशनी में अर्थात फ्लड लाइट्स में रखेंगे, रजनी क्रिकेट में रखेंगे, और वो देखिए सपना यहाँ पे उन्होंने मुकम्मल किया है और उसके लिए उन्होंने मेहनत की है, जी तोड़ मेहनत की है, खून पसीना एक किया है, उसका प्लानिंग किया है, उसका प्रोग्रामिंग किया है और बहुत मेहनत करने के बाद वो दिन आया है। हालांकि ये दूसरा दिन है, लगातार 4 दिन ये टूर्नामेंट चलेगा। आज का ये दूसरा दिन सभी तमाम क्रिकेट के जो दीवाने हैं, क्रिकेट को चाहने वाले, क्रिकेट को समझने वाले, उन सभी का मैं फिर से एक बार तहे दिल से दद्दू बॉयज की जानिब से स्वागत करना चाहूंगा, इस्तकबाल करना चाहूंगा।
नए गेंदबाज इस बीच यासिर आया है अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके। फील्ड अब पूरी तरीके से फैलाई जा चुकी है 30 यार्ड सर्कल के अंदर। ओहो, ऑफ कटर गेंद, फिर से एक बार इनसाइड आउट खेलने की कोशिश थी। ये स्ट्रोक हालांकि गॉड ऑफ ऑफ साइड जिसे कहा जाता है, अर्थात सौरभ गांगुली खेला करते थे, स्टंप को छोड़कर थोड़ा सा हटकर जगह बनाते थे और कवर की दिशा में बहुत ही खूबसूरती के साथ स्ट्रोक खेला करते थे, मगर यहाँ पे ये स्ट्रोक खेलने की कोशिश में नाकाम रहे बल्लेबाज। इस बीच अगली गेंद यासिर की, ओहो फिर से एक बार बहुत ही ऑफ कटर गेंद और ये गेंद शायद खंबा उखाड़ ले गई। कमाल की गेंद थी, ये दूसरा झटका। आणि माझ्या डाव्या बाजूला जो एक रस्ता आहे त्या रस्त्यावरती ज्या ज्या गाडी चालकांनी आणि मालकांनी पार्क केलेल्या आहेत त्या सर्वांना माझी अगदी नम्र विनंती आहे, त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण त्या गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क कराव्यात, अन्यथा आपल्याला फाईन लावला जाईल। पोलिसांतर्फे इथे सूचना आलेली आहे आणि पोलिसांतर्फे आपल्याला फाईन लावला जाईल, म्हणूनच मी विनंती करतोय की आपल्या गाड्या आपण योग्य त्या ठिकाणी पार्क कराव्यात। नदीच्या रस्त्याला आपण त्या गाड्या पार्क कराव्यात अशी विनंती आहे। चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे 2 विकेट के नुकसान पर अब यहां पे नए बल्लेबाज आते हुए कैस। आणि याच दरम्यान याच परिसरातील एक दानशूर आणि दिलदार व्यक्ती आणि त्याचप्रमाणे आमचे पाठीराखे सन्माननीय रफिकजी टोकन यांच्यातर्फे दद्दू बॉईज यांच्यासाठी 2000 रुपयाची देणगी आलेली आहे। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय रफिकबाई टोकन यांच्यासाठी, कारण मी बरेच वेळा सांगत असतो की पैसे तर सगळ्यांकडे असतात, परंतु देण्याची दानत मात्र फार कमी लोकांकडे असते। धन्यवाद रफिक जी। तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे 13 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। मोहम्मद सिराज का ये जर्सी नंबर, इस बीच रनआउट का खतरा मंडराता हुआ, अंपायर की उंगलियां आसमान में बुलंद और एक बल्लेबाज मैदान से बाहर। तेरह रन के स्कोर पर और एक बल्लेबाज। हालांकि अक्सर कहा गया है, लिखा गया है, पढ़ा गया है कि 13 का आंकड़ा राजनीति के लिए और क्रिकेट के लिए बहुत ही अशुभ माना जाता है, ऐसा कहते हैं, मगर यहाँ पे देखिए 13 के आंकड़े के ऊपर एक बड़ा बल्लेबाज मैदान से बाहर आता हुआ। अभी अभी आउट होने वाले बल्लेबाज जो धमाका करने वाले बल्लेबाज थे, जिन्होंने अभी अभी एक छक्का लगाया था और अच्छे खासे सेट हुए थे, वो एक रन चुराने की कोशिश में अपना कीमती विकेट खोते हुए नजर आए। नए बल्लेबाज कैस और अरबाज स्ट्राइक एंड पर। कैस सामना करेंगे फिर से एक बार गेंदबाज यासिर का, राइट आर्म ओवर द विकेट यासिर। ओहो, इस मतलब शॉर्ट ऑफ गेंद थी, बैकफुट पर जाके कमाल का स्क्वायर कट। रिची रिचर्डसन गुंडप्पा विश्वनाथ की याद ताजा करता हुआ ये स्क्वायर कट देखने को मिला। गेंद दंदनाती हुई पॉइंट सीमारेखा के बाहर 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या हमारे गुणलेखक साने जी हमें कहते हुए 17 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 17 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। सेकंड ओवर इन प्रोग्रेस, दूसरा ओवर जारी है। यासिर का देखिए फॉलो थ्रू, थोड़ा सा अजीब हरकत करते हुए, हालांकि कहा जाता है कि हरकत में ही बरकत है, मगर किसी भी गेंदबाज को अगर पढ़ना है तो देखना है तो उसका फॉलो थ्रू बहुत ही सही होना चाहिए, उसका रिदम सही होना चाहिए, उसका जंप सही होना चाहिए और उसकी गर्दन भी गेंदबाजी करते हुए सही होनी चाहिए, तो गेंद सही ठिकाने पे सही निशाने पे गिरती है। और इसी के साथ देखते देखते ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 12 रन खर्च किए थे निहाद ने और एक सफलता अर्जित की थी
और दूसरे ओवर में आए यासिर, उन्होंने 6 रन मात्र खर्च किए हैं। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, किफायती गेंदबाजी, कंजूस गेंदबाजी और एक सफलता उन्होंने अपने नाम की है। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 18 रन, 3 विकेट के नुकसान पर 1 विकेट रनआउट के रूप में यहां पे चटकाया था। अब नए गेंदबाज आए हैं। नए गेंदबाज आए हैं दर्शन अबनानी जी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके। दर्शन के ऊपर भी जिम्मेदारी होगी क्योंकि पहले 2 गेंदबाजों ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। सटीक निशाने पे सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए अनुशासित गेंदबाजी की है। बल्लेबाजों को रोक के रखा, थामे रखा, बड़े स्ट्रोक से वंचित किया। और अब यहाँ पे अगर इस ओवर में बड़े स्ट्रोक आते हैं तो ये बल्लेबाजों के लिए तो जरूर अच्छा होगा, और क्योंकि बल्लेबाज उसी तलाश में है, उसी ताक में है, बड़े स्ट्रोक के इंतजार में है। और हमेशा जिंदगी हो या क्रिकेट हो, वक्त की तलाश में रहना पड़ता है। जी हां, बाएं हाथ के गेंदबाज, पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट ऑन लेन थी, गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग की दिशा में, मगर डिक्लेयर जोन वहां पे मौजूद और इसी के कारण मात्र 1 रन पर बल्लेबाज को संतुष्ट होना पड़ेगा। और नो बॉल का इशारा अंपायर जी का। एक बेसिक जो रूल है, शायद यहां पे उन्होंने अपनी साइड नहीं बताई थी अंपायर जी। जी 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 अंपायर जी का इशारा आता हुआ कि लाइन टच, साइड लाइन टच यहां पे नो बॉल करार दिया है। कुल मिला के 2 रन मिलेंगे मुफ्त के। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 20 रन, 20 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। इससे एक बार दर्शन अपनी इस ओवर की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट दौड़ पड़े। जी हां, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद नेचुरल एंगल मिलता हुआ, अक्सर हमने देखा इरफान पठान हो और आरपी सिंह हो और उसी के साथ लेफ्ट हैंडेड कोई भी गेंदबाज देखिए, उनको एक नेचुरल एंगल मिलता है। वो एंगल यहां पे मिलता हुआ गेंदबाज दर्शन को, दर्शन ने चकमा दिया था। बहुत ही बढ़िया एक्शन और इस बीच फिर से एक बार अच्छी गेंद थी। गेंद हवा में थी इस मरतबा, मगर मिड ऑन खाली था। मिड विकेट के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। आणि दद्दू बॉईज यांच्यावरती लोकांचं प्रेम सुरूच आहे, देणग्यांचा ओघ अजून सुरूच आहे, शुभ आशीर्वाद अजूनही सुरू आहेत। ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण आत्ताच आपण पाहतोय आणखी एक देणगी आलेली आहे। सलमान भाई हल्ले निगडीवाळे यांच्यातर्फे रोख 2000 रुपये देणगी आलेली आहे। मंडळाच्या वतीनं मी त्यांचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि यानंतर होणारा सामना नमिरा 11 खैरा विपक्ष विकी 11। नमिरा 11 खैरा आणि विकी 11 या दोन्ही संघांचे संघनायक मी आपल्याला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यावं आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी मसलाचे सर्वात एक जबरदस्त मोठे ऑलराउंडर क्रिकेटचे खेळाडू ज्यांना आपल्या या गावाचं नाव फार मोठ्या ठिकाणी घेऊन गेले,
आणि आपलं स्वतःचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं केलं. सन्माननीय अखलाकभाई काठेवाडी यांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल करावा. और गेंदबाज देखिए हैट्रिक की दहलीज पर, हैट्रिक की दहलीज पर जब भी गेंदबाज आते हैं तो मुझे याद आते हैं इरफान पठान, मुझे याद आते हैं मोहम्मद शमी, मुझे याद आते हैं हरभजन सिंह और मुझे याद आते हैं दीपक चहर, कुलदीप यादव, उसी के साथ चेतन शर्मा, क्योंकि भारतीय टीम के जरिए से उन्होंने हैट्रिक अपने नाम किया है. मगर इस मरतबा हैट्रिक मिस होता हुआ, गेंद लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ थी, बल्लेबाज बैकफुट पर गए, ऑफ स्टंप पर थोड़ा सा शफल हुए और उस गेंद को खेल दिया था वाइडिश बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में 1 रन के लिए. और इस 1 रन के साथ रनों की संख्या 22 रन. तीसरा ओवर प्रगति पर, पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 6 रन, कुल मिला के 22 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. तीसरा ओवर प्रगति पर है. फिर से एक बार गेंदबाज दर्शन लेफ्ट आर्म ओवर द विकेट. जी हां, इस मरतबा बल्ला जमीन से टकराया था और इसी वजह से गेंद हवा में और मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर. देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. कमाल का ओवर यहां पे दर्शन का. दर्शन ने मात्र 4 रन खर्च किए हैं और 3 बल्लेबाजों को चलता किया है इस ओवर में. सक्सेसफुल ओवर, कामयाब ओवर घटता हुआ और बल्लेबाजों की रीढ़ की हड्डी को ही तोड़ दिया उन्होंने, क्योंकि मध्यक्रम के जो बल्लेबाज है उन सभी का विकेट यहां पे उन्होंने चटकाया है इसी ओवर में. अब टेलेंडर बचे हैं क्योंकि 6 विकेट के नुकसान पर रनों की संख्या 22. लड़खड़ाती हुई यहां पे पारी नजर आ रही है बल्लेबाजी करने वाली टीम अर्थात शाइन गोनगर की. बहुत ही खराब हालत, बहुत ही खस्ता हालत. उनकी जो नैया है वो भंवर में फंस रही है, उसे साइल पर लगाने के लिए. रनों की संख्या 22 रन, 22 रन ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 3 ओवर्स. लास्ट ओवर इन प्रोग्रेस. ये अंतिम ओवर प्रगति पर, अंतिम ओवर लेके आए हैं सोनू. सोनू 19 नंबर की जर्सी परिधान किए हुए हमें याद दिला रहे हैं अर्थात राहुल द्रविड़ की द वॉल, जिन्होंने भारतीय टीम के जरिए से टेस्ट क्रिकेट में सबसे ज्यादा गेंदें खेली है. 30,000 के ऊपर गेंदें खेलने वाले एक में वैसे खिलाड़ी है, वो है राहुल द्रविड़. द वॉल नाम से जाने जाते हैं, क्योंकि शोएब अख्तर खुद बोले थे आशुतोष कि मुझे सचिन को या सौरभ को गेंदबाजी करने के लिए मजा आती है, मगर मुझे अगर बोर होता है वो राहुल द्रविड़ को गेंदबाजी करने के लिए बहुत कंटाला आता है, बहुत बोर लगता है, क्योंकि वो बिल्कुल आउट ही नहीं होते. इस बीच देखिए अंपायर की तरफ से वाइड का इशारा. सन्माननीय फैयाद चांदले याच दरम्यान इथे आलेले आहेत. मी दद्दू बॉईज यांच्या माध्यमातून विनंती करत आहे सर आपल्याला की आपण व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं. सन्माननीय फैयाज जी चांदले. अगली गेंद और हवा में, मगर नो मैंस लैंड. फिर से एक बार देखिए खाली क्षेत्र था, लॉन्ग ऑफ के फील्डर उस गेंद तक नहीं पहुंच पाए और एक जीवन दान यहां पे मिलता हुआ. 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच मुकम्मल कर लिया. रनों की संख्या 24 रन, 24 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. ये काफी नहीं होगा, अभी भी कुछ गेंदें बची है, 5 गेंदें आना बाकी. 5 गेंदों में भी इस मैच का रुख बदल सकते हैं, क्योंकि बड़े स्ट्रोक आना. ये लीजिए फिर से एक बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश और यस इट इज, हवाई सफर कराते हुए उस गेंद को लॉन्ग ऑन सीमा रेखा के फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद 6 रनों के लिए. अरबाज के बल्ले से निकलता हुआ ये पहला छक्का. अरबाज जान चुके हैं, अरबाज समझ चुके हैं कि अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाई स्थिति है, क्योंकि पहले 3 ओवर बहुत ही खराब गुजरे हैं और अंतिम ओवर में अगर मैंने यहां पे बड़े स्ट्रोक नहीं खेले तो यहां पे इस प्रतियोगिता से बाहर जाना पड़ेगा. अगली गेंद, ओहो, इस मरतबा लेग स्टंप पर गेंद जरूर थी, मगर
पैर से टकराई और इसी वजह से अंपायर जी का इशारा लेग बाई का, आईसीसी लॉ नंबर 23 का यहां पे इस्तेमाल किया अंपायर जी ने और लेग बाई के रूप में 1 रन यहां पे मुकम्मल होता हुआ इस 1 रन के साथ रनों की संख्या 31 रन, 31 रन ऑन अ स्कोर बोर्ड। हालांकि एक सम्मान पूर्वक स्कोर में कहूंगा क्योंकि हमने पहला मैच भी देखा था, पहले मैच में मात्र 35 रन चाहिए थे जीतने के लिए 4 ओवर में, मगर वो रन भी यहां पे बनाना बहुत ही मुश्किल हुआ और तकरीबन 18 रनों से वो मैच जीता गया। अगली गेंद फिर से एक बार सोनू की, हवा में खेलने की गलती जरूर, डीप कवर में फील्डर तैनात और बहुत ही बढ़िया कैच, तालियों की गड़गड़ाहट सब कुछ बयां करती हुई और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। चार गेंदें हो चुकी है, दत्त बॉयज आयोजित बहुत ही खूबसूरत, बहुत ही स्टैंडर्ड मेंटेन किया है। यहाँ पे देखिए सानी जी, जो एक स्टैंडर्ड होता है प्रतियोगिता का, वो स्टैंडर्ड हमें यहाँ पे नजर आता हुआ, परफेक्शन जिसे कहा जाता है, क्योंकि जिस तरीके से यहाँ पे विकेट प्रिपेयर किया है, जिस तरीके से यहाँ पे ये मैदान हम सभी के लिए पेश किया है, हर चीज हम देख सकते हैं। सीमा रेखा के बाहर एक बहुत ही खूबसूरत पट्टा कपड़े का घुमाया है, ये बहुत अहम चीजें हैं। अगली गेंद फिर से एक बार सोनू तैयार है अपने बॉलिंग मार्क पे, राइट आर्म ओवर द विकेट, फिर से एक बार दौड़ पड़े और फुल टॉस गेंद लेग स्टंप पर, जन्मदिन का तोहफा स्वीकार तो किया था मगर मात्र 1 ही रन यहां पे मिलेगा क्योंकि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में आउटफील्ड खराब होने के कारण 1 ही रन यहां पे डिक्लेयर जोन वहां पे मौजूद। इस 1 रन के साथ रनों की संख्या 32 रन, 32 रन हो चुके हैं और इस ओवर की अंतिम 1 गेंद शेष बची हुई। इस ओवर में भी सोनू की मैं तारीफ करना चाहूंगा क्योंकि एक छक्का जरूर आया मगर उसके बाद ओहो, आखिरकार लेग स्टंप उखाड़ दिया, मिड स्टंप उखाड़ दिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 32 रन, जीतने के लिए 33 रनों की जरूरत, 33 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन 8.25 के औसत से यहां पे रन बनाने हैं। 33 टू विन, 33 रन जीतने के लिए। तैतीस धावांची गरज आणि मी ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसात या मैदानावर 55 धावा देखील बनल्या आहेत, परंतु आजचा दिवस जर आपण पाहिलात तर आजच्या दिवसाचा विचार केला तर दुसरा सामना चालू आहे आणि या दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यात 34 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यात आपण पाहिलं तर 32 धावा धावफलकावर लागल्या तर कुठेतरी आपण पाहिलं तर आज धावा कमी पाहायला मिळतात मैदानामध्ये। नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर थोड्या वेळाने नक्कीच धावांचा डोंगर इथे पाहायला मिळेल। तत्पूर्वी विनंती असेल की शाहीन गोंडगर आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे मैदानामध्ये। सलामीची जोडी आपण पाहतोय रोहा टीम संघाच्या माध्यमातून। नमीरा 11 खैरा आणि विकी 11 आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे। नमीरा 11 खैरा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तर विनंती असेल की विकी 11 आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि दोन्ही संघांना विनंती असेल की टीम लिस्ट द्यायची आहे आमच्या व्यासपीठाशी। सामने आपले लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून। आपण पाहतोय अख्ख्या 185 देशांमध्ये ही लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा आपण पाहतोय। नमीरा 11 खैरा विरुद्ध विकी 11 या दोन संघादरम्यान लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे। नमीरा 11 खैरा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तरी विकी 11 आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे। आपल्याला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी। तर मैदानाकडे वळूया जिथे चालू असलेला सामना आपण पाहतो। आजच्या दिवसातील दुसरा सामना रोहा टीम विरुद्ध शाहीन गोंडगर या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय। जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर नक्कीच इथे रोहा टीम संघाला 4 षटकांमध्ये 33 धावा करायच्या आहेत। अर्थात येणारे 24 चेंडू, या 24 चेंडूंचा विचार केला तर 33 धावा येणं गरजेचं आहे। तर सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात रोहा टीम संघाच्या माध्यमातून फैजान आणि समित आपण पाहतोय। फैजान आणि सामित, तर गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर मुजीब पाहायला मिळतोय। वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचा षटक आहे। या पॉवर प्लेच्या षटकात कुठे तरी फायदा उठवावा लागेल तो अर्थात रोहा टीम संघाला। ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फैजान पाहायला मिळतोय, तो नॉन स्ट्राईक एंडला समित पाहायला मिळतोय। मुसेब बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते। 33 धावा सेव्ह करायच्या आहेत। नाणेफेकीचा कौल नक्कीच अखलाक भाई काठेवाडी यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय टॉस बॉक्स मध्ये। सामन्याला नक्की सुरुवात झाली। आपण पाहतोय पहिला चेंडू पूर्णपणे फसवा पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय, पूर्णपणे बीट झालाय फलंदाज फैजान या चेंडूवर आणि नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय। एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज मुजीबच्या माध्यमातून पाहायला मिळते। मुजीबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची सुरुवात या मैदानावर पाहायला मिळाली। नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जातो टॉस बॉक्स मध्ये। अखलाक भाई काठेवाडी मसला की आपण पाहिलं तर नक्कीच एक माजी ऑलराऊंडर प्लेयर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल केला जातोय। नमीरा 11 खैरा विरुद्ध विकी 11 या दोन संघादरम्यान नक्कीच लढत पाहायला मिळणार आहे। मैदानाकडे वळूया आपण पाहतोय षटकातील पुढील चेंडू। पुन्हा एकदा पाहतोय चांगला चेंडू मैदानावर पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक दुसरा चेंडू नक्कीच निर्धाव फेकला जातोय। कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात मुजीबच्या माध्यमातून। चांगली सुरुवात आपण पाहतोय। 33 धावांची गरज असताना खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर ही गोलंदाजी होणं गरजेचं आहे ते अर्थात शाहीन गोंडगर संघाला, कारण का आपण पाहिलं तर नक्कीच 33 धावा बनवायच्या आहेत त्या अर्थात रोहा टीम संघाला। बघूया 33 धावांचा पाठलाग करत असताना इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात
रोहा अष्टीम संघाच्या माध्यमातून. रोहा अष्टीम संघ आपण पाहिला तर नक्कीच एक रोहा तालुक्यातील एक चांगला संघ आहे, नामवंत संघ आहे. त्यामुळे नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार. परंतु तिथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज मुजेबच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पूर्णपणे या 3 चेंडूंचा विचार केला तर एक चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते. रोहा अष्टमी विरुद्ध शाहीन गोंडघर आपण पाहतोय. रोहा अष्टमी संघाला आपण पाहिलं तर 33 धावांची गरज आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे. अजूनही एकही धाव खर्च केली नाही आहे. षटकातील पुढील चेंडू. परंतु यावेळी मात्र आपण पाहतो नक्कीच चेंडू थर्डमॅनच्या दिशेने नक्कीच ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच येणार या चेंडूवर. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपाने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होतोय. ते अर्थात रोहा अष्टमी संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 1 धावफलक करते. परंतु ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं रोहा अष्टमी संघाला, त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे डोकोदुखी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मुजेबच्या माध्यमातून पूर्णपणे आपण पाहिलं तर फलंदाज बॅकफूटवर सापडतोय. कारण का आतापर्यंत जी गोलंदाजी पाहायला मिळते ती वाखाणण्याजोगी आहे. एक चांगल्या प्रकारची आपण पाहतोय अचूक टप्पा भेदक मारा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. येणारे आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. बघूया शेवटच्या 2 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. नक्कीच धाव करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र धाव येत नाहीये. काय गोलंदाजी आपण पाहिले तर नक्कीच एक परफेक्ट गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज मुजेबच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण का पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे आपण पाहिलं तर फलंदाज हवी ठरत असतो गोलंदाजावर. परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर फलंदाजांवर गोलंदाज हवी ठरतोय. कारण का ज्या पद्धतीची मैदानावर गोलंदाजी पाहायला मिळते, एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच इथे 33 धावा जर सेव्ह करायच्या असतील तर याच प्रकारची सुरुवात होणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात पाहायला मिळते. ते अर्थात गोलंदाज मुजेबच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद केवळ 1 धावफलक करते. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावर. डिक्लेअर झोन मध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर आणि ते मात्र आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले. अर्थात 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकानंतर आपण पाहिलं तर रोहा अष्टमी संघाची धावसंख्या बिनबाद केवळ 2 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावा कराव्या लागतील. त्या अर्थात रोहा अष्टमी संघाला ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मुजेबने एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी फेकले. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ही गोलंदाजी नक्कीच एक वाखाणण्याजोगी आहे आणि त्या पद्धतीचे आपण पाहिलं तर मुजीबचं इथे कौतुक करावं लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय शाहीन गोंडघर संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन अमीर येतोय. तर वेळ दडवायचा नाहीये शाहीन गोंडघर संघ. आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. दद्दू बॉईज आयोजित मसळा प्रीमियर लीग सीझन 1 आपण पाहतोय. एक सुरेख अशी स्पर्धा, सुरेख असं आयोजन आपण पाहतोय दद्दू बॉईज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या मैदानामध्ये. प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावर. पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगला असा नक्कीच आपण पाहिलं तर माहोल क्रिएट झालाय या मैदानावर. कालच्या दिवसापासून आपण विचार केला तर एक चांगल्या प्रकारची गर्दी नक्कीच रसिक प्रेक्षकांची पाहायला मिळाली आणि आज सुद्धा आपण पाहिलं तर हळूहळू एक ते या मैदानावर गर्दी पाहायला मिळते. क्रिकेटचे दिवाने आपण पाहिलं तर नक्कीच मैदानावर असायला पाहिजे. त्याशिवाय आपण पाहिलं तर क्रिकेटला मजा नाही आहे मित्रांनो. तर सामन्याला सुरुवात होते. नक्कीच गोलंदाज अमीर येतोय षटक क्रमांक 2 घेऊन. पहिला चेंडू आपण पाहतोय.
पहिला चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे आतमध्ये वळतोय. इन स्विंग पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. एक व्हेरिएशन मैदानामध्ये पाहायला मिळते गोलंदाज अमीरच्या माध्यमातून. पहिला चेंडू आपण पाहतो निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावेल ती अर्थात 2 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगल्या प्रकारची सुरुवात गोलंदाज अमीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर एक फिरकी पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते ते अर्थात गोलंदाज अमीरच्या माध्यमातून. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच पद्धतीचा चेंडू आणि इथे मात्र आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते शाहीन गोनघर संघाच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडू सेम पद्धतीचे पाहायला मिळाले आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर फलंदाज समित पूर्णपणे बीट होतो या चेंडूवर. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव जात आहेत. पुन्हा एकदा पाहतोय चांगला फटका आपण पाहतोय यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. परंतु यावेळी मात्र चेंडूवर ट्रॅव्हल होतोय तो अर्थात डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव येते या चेंडूवर आणि या एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 3 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावाने चालणार नाहीये ते अर्थात रोहा अष्टमी संघाला. कारण का आपण पाहिलं तर 33 धावा करायच्या आहेत जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवायची असेल तर इथे 33 धावा येणं गरजेचं आहे. इथे त्याच पद्धतीचे आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. सलामीची जोडी आपण पाहिलं तर नक्कीच मैदानावर अजूनही तैनात आहे. परंतु आपण पाहिलं तर या आतापर्यंत विचार केला तर मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. पूर्णपणे आपण पाहिलं तर धावांपासून रोखून ठेवलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात शाहीन गोनघर संघाने. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते ती अमीरच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ इथे कसा असणार नक्कीच बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय परंतु नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. परंतु इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 4 धावा धावफलकावर आल्यात. पूर्णपणे कंजूसी गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अमीरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया शेवटच्या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार. राईट मोर द विकेट. डान्स अँड डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू यावेळी लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 5 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं प्रगतीपथावर असताना एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच शाहीन गोनघर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शेवटचा 1 चेंडू येणे शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू मागे विचार केला तर नक्कीच इथे मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. कारण का आतापर्यंत विचार केला तर 11 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि केवळ आपण पाहिलं तर 5 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा चेंडू आपण पाहतोय आणि शेवटचा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका. नक्कीच चेंडू जातोय सीमा पार. षटकार. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो जो फटका मात्र आपण पाहतोय फलंदाज फैजानच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहिलं तर 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल आणि 2 षटकानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आगे कूच करेल ती अर्थात एकूण धावसंख्या धावफलकावर लागते ती अर्थात 11 धावा धावफलकावर येत आहेत. दोन षटकानंतर आपण पाहिलं तर नक्कीच इथे रोहा अष्टमी संघाची धावसंख्या बिनबाद 11 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर रोहा अष्टमी संघाला येणारे 12 चेंडू आहेत जिंकण्यासाठी 22 धावा कराव्या लागतील. अर्थात प्रति षटकाचा विचार केला तर 11च्या सरासरीने धावसंख्या जमा करावी लागेल.
बघूया इथे कोण जिंकणार हा सामना. एक रोमहर्षक सामना आपण पाहतोय. रोहा अष्टमी विरुद्ध शाहीन गोंडघर या दोन संघादरम्यान लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळते. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय नमिरा 11 खैरा विरुद्ध विकी 11 मसला या दोन संघांची लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे. विकी 11 मसला संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल झालाय. तर या सामना संपता क्षणी आपण जो काही निर्णय आहे तो कळवायचा आहे आणि मैदानामध्ये उतरायचा आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय शाहीन गोंडघर संघाच्या माध्यमातून कैस येतोय. वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरा षटक घेऊन कैसला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या दोन षटकांचा विचार करावा लागेल. कारण का पहिल्या दोन षटकांचा अनालिसिस आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ मुजेबने 2 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर अमीरने 9 धावा खर्च केल्यात. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच या दोन गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात रोहा अष्टमी संघाला. वेळ दौडायचा नाही आहे शाहीन गोंडघर संघ. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन येतोय तो अर्थात कैस येतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय समित पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक धाव जरूर येते या चेंडूवर. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 12 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 चालू आहे आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक या षटकामध्ये हे षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे. एक टर्निंग षटक नक्कीच या सामन्यामध्ये असणार आहे. रॅटम राऊंड द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु इथे चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाही आहे. बाईच्या स्वरूपात नक्कीच धावफलकावर बॅट कट नक्कीच लागते. एक धाव जरूर येते. कुठेतरी आपण पाहिलं तर ओव्हरथ्रो मिळाला होता परंतु नक्कीच एक चांगलं बॅकअप पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 13 धावा धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आपण पाहतोय कैसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये परंतु या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच पंच नाखुश दिसत आहेत. स्वेरी चेंडूची घोषणा होते पंचांच्या माध्यमातून. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 14 धावा धावफलकावर येत आहेत. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज रोहा अष्टमी संघाला. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर पूर्णपणे फलंदाज समितला इथे बीट करण्यात यश आले. गोलंदाज कैस याला एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज कैसच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला या षटकामध्ये आणि केवळ 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज कैस याने. उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकामधील अर्थात तिसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा पाहतोय बॅकफुटवर खेळलेला फटका आणि यावेळी आपण पाहतोय चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. वेलकम फॉर बाय रोहा अष्टमी. या फटक्याची खरंच गरज होती ती अर्थात रोहा अष्टमी संघाला. आणि या 4 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर येत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक धावसंख्येकडे वाटचाल चालू आहे ती अर्थात रोहा अष्टमी संघाची. शेवटचे आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि शिल्लक आहेत या षटकातील. एक मोठा स्ट्रोक नक्कीच फैजलच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. समीतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाही आहे. यावेळी चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या धावा येणं गरजेचं आहे त्या धावा मात्र आपण पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळतात मैदानामध्ये.
संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 22 रन्स ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावर येत आहेत. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा पाहतोय सरळ बॅटने खेळलेला फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आहे. फलंदाज समितची खेळी संपुष्टात. पहिला धक्का लागेल तो अर्थात रोहा अष्टमी संघाला. तीन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकानंतर आपण पाहिलं तर रोहा अष्टमी संघाची धावसंख्या 1 बाद 22 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूचा विचार केला तर जिंकण्यासाठी रोहा अष्टमी संघाला 11 धाव्यांची गरज असणार आहे. बघूया शेवटचं षटक घेऊन इथे कोण येणार. शेवटचं षटक नक्कीच आपण पाहिलं तर थोडंसं दबाव, थोडासा प्रेशर असणार तो अर्थात गोलंदाजावर, कारण का 11 धावा सेव्ह करायच्या आहेत. एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावर आणि या मोठ्या स्पर्धेचा विचार केला तर कुठेतरी गोलंदाजाचं आपण पाहिलं तर नक्कीच थोडासा दबाव, दडपण असतं आणि फलंदाजावर सुद्धा असणार आहे, कारण का आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 11 धावा करायच्या आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन अर्थात अंतिम षटक घेऊन हंझाला येतोय. हंझाला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच इथे 11 धावा सेव्ह कराव्या लागतील. तर फलंदाज आपण पाहतोय निहाद ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, झेल होणार का? झेल मात्र घेतला जात नाहीये. सोपा साधा झेल नक्कीच इथे सोडला जातोय. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच इथे सामन्यात सोडल्यासारखं वाटतंय ते अर्थात शाहीन गोनगर संघाच्या माध्यमातून, कारण का हा झेल खूप महत्वपूर्ण होता. इथे मात्र आपण पाहिलं तर निहादला इथे जीवदान येते. या चेंडूवर मात्र आपण पाहिलं तर 1 धाव नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 23 रन्स ऑन बोर्ड, 23 धावा धावफलकावर येत आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर सामन्याचं समीकरण पूर्णपणे वेगळं पाहायला मिळालं. 5 चेंडू 10 धावेची गरज. मोठा स्ट्रोक आपण पाहतोय, परंतु यावेळी चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग दिशेने आपण पाहतोय. नो चेंडूची नक्कीच घोषणा केली जाते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकूण आपण पाहिलं तर या चेंडूवर 2 धावा येत आहेत. नक्कीच यानंतरचा चेंडू फ्री हिट असणार आहे. पूर्णपणे आपण पाहिलं तर इथे फलंदाजी करणाऱ्या संघावर आपण पाहिलं तर एक चांगली संधी आलेली आहे. या फ्रीडचा पूर्णपणे फायदा घ्यावा लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा बनवाव्या लागतील. त्या अर्थात रोहा अष्टमी संघाला कुठेतरी आपण पाहिलं तरी काही चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ती अर्थात गोलंदाज अंझाला याला आतापर्यंत विचार केला तर नक्कीच एक चेंडू एक चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर एक थोडासा खराब चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाज अंझाला यांच्या माध्यमातून. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 8 धावेची गरज असणार आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर एक रोमहर्षक सामना नक्कीच मैदानावर पाहायला मिळतोय. कोण जिंकणार हा सामना? हृदयाची धडधड वाढवणारा सामना आपण पाहतोय. फ्रीड चेंडू असणार आहे. नक्कीच या फ्रीडचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल फलंदाज निहाद याला. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल ते अर्थात रोहा अष्टमी संघाला. आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 26 धावा धावफलकावर येत आहेत. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग असा नियम आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगला नियम आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय फैजान पाहायला मिळतोय. मोठा फटका आपण पाहतोय. सुरेख फटका फैजलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय.
फैजानच्या बॅट मधून आपण पाहतो नक्कीच एक मोठा फटका येतोय आणि पूर्णपणे आपण पाहिलं तर सामना झुकवलाय तो अर्थात रोहा अष्टमी संघाच्या बाजूने. या 6 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 32 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर केवळ 1 धावेची गरज असणार आहे जिंकण्यासाठी, ती अर्थात रोहा अष्टमी संघाला. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच इथे सामन्यावर या स्ट्रोकने आपण पाहिलं तर पूर्णपणे सामना झुकलाय तो अर्थात रोहा अष्टमी संघाच्या माध्यमातून. येणारे आपण पाहिलं तर 3 चेंडू जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, मी माझ्या डोळ्याने पाहिलेला सामना नक्कीच 5 चेंडू मध्ये 1 धाव सेव्ह केली होती. गोलंदाज नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली होती ती अर्थात आदित्य घाडगे याच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला फटका आपण पाहतोय बॅक टू द बॉलर, झेल मात्र होत नाही आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय रोहा अष्टमी संघ विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, त्याचप्रमाणे पराभूत संघाचं हार्दिक आभार. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय नमिरा 11 खैरा विरुद्ध विकी 11 म्हसला. या 2 संघांदरम्यानची लढत नक्कीच मैदानावर पाहायला मिळणार आहे. विकी 11 म्हसला संघाने आपण पाहिलं तर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी ते अर्थात नमिरा 11 खैरा संघाला.